Okay. Very good morning, सगळ्यांना. Let me share the screen. कालच्या सेशनमध्ये आपण कंट्रोल स्टेटमेंट स्टार्ट केलं, राईट? कंट्रोल स्टेटमेंट, त्याच्यावरती आपण एक प्रोजेक्ट बनवला होता, राईट? काय मेसेज आला रे मला? ओके. त्याच्यावरती आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स म्हणून एक प्रोजेक्ट बनवला आणि इफ एल्स इफ या तीन गोष्टी अंडरस्टँड केल्या होत्या, राईट? येस. मित्रांनो, याच्यावर तुम्हाला असाइनमेंट पण भेटणार, ओके, आजपासून. त्या असाइनमेंट तुम्ही कंप्लीट करायच्यात, मला सेंड करायचे, ओके? आजपासून असाइनमेंट चालू होतील. दुसरी गोष्ट, आता आपण फोर्थ कंट्रोल स्टेटमेंट शिकणार आहोत. त्याच्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट, दॅट इज नेस्टेड इफ. ओके. कंडिशनल स्टेटमेंट्स याच्यामध्ये आपण इफ स्टेटमेंट शिकलो, बरोबर? इफ स्टेटमेंट शिकलो, देन आपण इफ एल्स शिकलो, देन आपण एल्स इफ बघितलं. आता मात्र आपण जातोय लास्ट नेस्टेड इफ स्टेटमेंटकडे. नेस्टेड इफ स्टेटमेंट कधी यूज करतो? मोस्टली नेस्टेड इफ स्टेटमेंट यूज होते, मोस्टली. रिझन, अकॉर्डिंग टू द मल्टिपल कंडिशन्स, डिपेंडंट कंडिशन, आपल्याला आपलं आउटपुट पाहिजे असतं, बरोबर? त्यावेळेस आपण नेस्टेड इफकडे जातो. ओके. ऑलरेडी आपण इफ एल्स इफ बघितलं काल, राईट? ज्याच्यामध्ये फक्त इफ आपण यूज करतो ज्यावेळेस मला फक्त कंडिशनवर डिपेंड आउटपुट पाहिजे, राईट? जर मला एखादा ऑप्शन पाहिजे असेल, देन आपण जातो एल्स एफ एल्सकडे, राईट? मल्टिपल कंडिशन्स ॲट दी मल्टिपल लेवल्स आपण यूज करतो. अरे काय झालंय, एक मिनिट. रिक्वेस्ट आली, कुठं गेली? वेर इज रिक्वेस्ट? ओके. मल्टिपल लेवलला आपण एल्स इफ वापरतो, लाईक दिस. सी, आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं, इन्कम टॅक्स, राईट? इन्कमवरती टॅक्स कसा अप्लाय केला जाऊ शकतो. फाईन. कंट्रोल फ्लो स्टेटमेंटमध्ये मी आणखीन एक क्लास बनवतो आहे, त्याला नाव देतो आहे कंडिशनलमध्येच नेस्टेड इफ म्हणून, ठीक आहे? कसा असतो तो चेक करू. लेट मी राईट क्लिक, एक नवीन क्लास बनवू आपण. न्यू, नवीन क्लास, नेस्टेड इफ. ओके, क्लास इज दियर. ओके, मेन मेथड. ये लवकर मेन मेथड. ओके, नाही देत म्हणतोय हा. आपण याला पब्लिक स्टॅटिक वॉइडमेंट हाताने पण लिहू शकतो, बरोबर? जर हा जनरेट करत नसेल. इक्लिप्सचा दोष आहे त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. सिस्टम डॉट देतो का नाही बाबा? सिस्टम डॉट आउट डॉट पेंटेलन देतोय. ओके. तर बघा, नेक्स्टेड इफचा यूज कधी करतो? ज्यावेळेस एखाद्या इफ कंडिशनमध्ये आणखीन एखादी इफ कंडिशन येईल किंवा इफ एल्स कंडिशन येईल. बघा, या इफमध्ये हे इफ एल्स येत आहे,
म्हणजे नेस्टेड म्हणजे काय, घरटं, राईट. घरटं कसं असतो, लाईक दिस. ओके, सी इफमध्ये इफ, या इफमध्ये हा इफ, अगेन याच्यामध्ये सुद्धा इफ असू शकतो असा, देर इज नो एनी प्रॉब्लेम. म्हणजे एका इफमध्ये दुसरा इफ, दुसऱ्या इफमध्ये तिसरा इफ, इवन या इफमध्ये इफ एल्स असू शकतो, या इफमध्ये इफ एल्स असू शकतो. फक्त इफ एल्सच नाही, एल्स इफ पण असू शकतो, नेस्टेड इफ पण असू शकतो, इवन फक्त इफ पण असू शकतो. म्हणजे कसंही कॉम्बिनेशन चालतं बरं का, कसंही चालतं. आपण एक एक्झाम्पल घेऊ, नेस्टेड इफ कसं काम करत आहे बघा. मी युजरकडून स्टुडंटचे मार्क्स घेतो आहे, ठीक आहे. स्कॅनर एस सी इक्वल टू न्यू स्कॅनर. मी युजरला म्हणलं सिस्टम डॉट इन मला मार्क्स दे. स्टुडंट आहे लेट सपोज, एंटर युअर मार्क्स. आणि त्या मार्क्सनुसार मी युजरला सांगणार आहे तू पास झाला आहे, तू डेस्टिनेशनमध्ये पास झाला आहे किंवा डिस्टिंक्शनमध्ये पास झाला आहे का फेल झाला आहे, काय झालं एक्झॅक्टली. आता हे जे मार्क्स आहेत ते मी मार्क्स नावाच्या व्हेरिएबलमध्ये घेईल, एस सी डॉट नेक्स्ट इंट. आणि कंडिशन माझी पहिली असेल इथं काय, जर तुझे मार्क ग्रेटर दॅन इक्वल टू 35 असतील, म्हणजे 35 किंवा 35पेक्षा जास्त असतील, तरच या इफमध्ये एंट्री केली जाईल. या इफला आउटर इफ म्हणतात. कसलं इफ, आउटर इफ. हा खूप इम्पॉर्टंट असतो. हा जर ट्रू झाला तरच याच्या आतमध्ये परवानगी मिळते. जर हा जर फॉल्स झाला आतमध्ये परवानगी भेटत नाही. म्हणून या इफच्या ब्लॉकला बघा इथं क्लिक करा, याचा एंड भेटतो. या एंडला डायरेक्ट मी लिहिलं फेल. आता 35पेक्षा जास्त नसतील तर काय असेल, फेलच असेल ना डायरेक्ट, बरोबर. लुक ॲट दिस. जर त्याचे मार्क्स 35 किंवा 35पेक्षा जास्त असतील तर आतमध्ये जाईल, नसेल तर डायरेक्ट याचा एल्स फेल. ठीक आहे, आतमध्ये गेला, लेट सपोज 35पेक्षा जास्त. देन मी चेक करणार, ओके मग आता तुझे मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 75 आहेत का. 35च्या जास्त असतील तर परत आता आला, आता आणखीन चेक केलं मी, 75पेक्षा जास्त आहेत का. जर असतील तर म्हणेल याला तू पास झाला आहे, असा तसा नाही, डिस्टिंक्शन लेवलला पास झाला. कसा पास झाला म्हणजे चांगले मार्क पडलेत, इन द केस डिस्टिंक्शन लेवलला पास झाला. परत एखादा सर 75पेक्षा थोडेसे कमी आहेत, मग मी तर एल्स इफ लावणार. बघा याच्यामध्ये एल्स इफ पण चालेल, कारण तुम्हाला आणखीन मार्क्स चेक करायचे पर्टिक्युलर लेवलला. मग एखादा म्हणलं सर मार्क्स 75पेक्षा कमी आहेत आणि मार्क 60पेक्षा जास्त आहेत, 60 किंवा 60पेक्षा जास्त आहेत, त्यावेळेस आपण त्याला म्हणू तो पास झाला आहे फर्स्ट क्लास लेवलला पास झाला. ओके. आणि नाहीतर एल्समध्ये सिम्पल म्हणू नॉर्मल पास झाला आहे, 60पेक्षा खाली आहेत ना, नॉर्मल पास झाला आहे, दॅट्स इट. म्हणजे इफमध्ये एल्स आपण यूज केला अकॉर्डिंग आवर रिक्वायरमेंट. जर रिक्वायरमेंट असते फक्त इफची, फक्त इफच यूज केला असता. रिक्वायरमेंट असते इफ एल्सची, फक्त इफ एल्स यूज केला असता. माझी रिक्वायरमेंट होती या इफमध्ये इफ एल्स वापरा. कधी रिक्वायरमेंट येऊ शकते इफमध्ये, नेस्टेड इफ वापरा. दाखवतो मी तुम्हाला. अकॉर्डिंग आवर रिक्वायरमेंट नेस्टेड इफ या काम करतो. हे बघा, पहिला इफ ब्लॉक, हा जर ट्रू झाला तरच इथे एंट्री, हा फॉल झाला डायरेक्ट खाली एंट्री एल्समध्ये फेल. म्हणजे 35पेक्षा कमी डायरेक्ट फेल, 35पेक्षा जास्त पडले तर मग परत इथं प्रोग्राम येईल, इथं चेक करेल ओके 35पेक्षा किती जास्त पडलेत, 75पेक्षा जास्त आहेत का, असतील तर डिस्टिंक्शन. बरं 35पेक्षा किती जास्त पडलेत, 75पेक्षा कमी, 60पेक्षा जास्त म्हणजे सपोज 65 पडलेत फर्स्ट क्लास, 50 पडलेत डायरेक्ट पास. चेक करायचं हाऊ इट इज गोइंग ऑन. लेट मी रन दिस. अँड मार्क्स विचारलेत, मी म्हणलं 34 मार्क आहेत, डायरेक्ट फेल. आतमध्ये एंट्री भेटली कारण मार्क 34 आहेत, 35पेक्षा कमी आहेत, कंडिशन फॉल्स, एल्स ब्लॉक इज देअर. ओके, पुढं लेट सपोज हा मला मार्क्स 45 आहेत, नॉर्मल पास झाला, नॉर्मल पास, कारण ही कंडिशन ट्रू झाली. इथं आला, ही कंडिशन फॉल्स झाली, 45
75पेक्षा मोठं नाही आहे, ही कंडिशन फॉल झाली. बघा 75पेक्षा कमी आहेत, 60पेक्षा जास्त नाही आहेत, म्हणून याचा एल्स ब्लॉक पास तुम्हाला आउटपुट आलं. पण हा म्हणला मला 55 आहेत किंवा 65 आहेत. आता फर्स्ट क्लास, कारण ही कंडिशन ट्रू झाली. ही तर ट्रू झालीच, ही फॉल झाली. एलसीप चेक केला, ही ट्रू झाली, राईट. आणि एखादा म्हणला मला 85 आहेत. आता मात्र डिस्टिंक्शन लेवल, कारण ही कंडिशन ट्रू झाली. ही ट्रू झाली तरच आतमध्ये एंट्री आहे, हे लक्षात येत आहे. आउटर इफवरती हा इनर इफ डिपेंड आहे. इनर इज टोटली डिपेंड ऑन आउटर. इफ आउटर इज ट्रू देन ओनली इनर केम इन टू द पिक्चर. सिम्पल. आपल्या जर घरामध्ये 2 दरवाजे असतील, एक बाहेरचा दरवाजा मग आतमध्ये खूप सारे दरवाजे, मला सांगा आव आव बाहेरचाच बंद आहे, आतमधल्या दरवाजाचा असून उपयोग आहे का हो? काय आतमध्ये खूप भारी आहे, एक नंबर ए सीचे सगळे रूम्स आहेत, पण बाहेरचाच दरवाजा लॉक आहे, मोठं गेटच बंद आहे, का उपयोग आहे का आतमधल्या त्या ए सीच्या रूमला? नाही ना. सो दॅट्स वाय आउटर कंडिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही जर ट्रू असेल तरच आतमध्ये एंट्री भेटते, नाहीतर नाही भेटत. गेट ओपन असेल बाहेरचं तरच आपण आतमधल्या रूम्स बघू शकतो, राईट. येस ऑर नो? लेट मी टेक अनदर एक्झाम्पल. बघा, या केसमध्ये आपण मार्क्स चेक केले. कधी कधी आपण ज्यावेळेस बँकिंग ॲप्लिकेशन बघतो, तर बँकिंग ॲप्लिकेशनमध्ये कसं असतं, आपल्याला लेट मी टेक वन व्हॅरिएबल हिअर. एक बॅलन्स नावाचा व्हॅरिएबल घेतो मी. युजरच्या अकाउंटमध्ये लेट सपोज 10,000 रुपीज आहेत आणि युजरला याच्यामधून काही विड्रॉ करायचे. ओके, तर आपण याला म्हणू एंटर अमाऊंट फॉर विड्रॉ. विड्रॉसाठी अमाऊंट एंटर करा. ठीक आहे, विड्रॉसाठी अमाऊंट तो एंटर करेल. ज्यावेळेस तो विड्रॉसाठी अमाऊंट एंटर करेल, त्याला मला एका अमाऊंट नावाच्या व्हॅरिएबलमध्ये रिसीव्ह करायचं आहे. अमाऊंट एस सी डॉट नेक्स्ट 8. ओके, अमाऊंट भेटेल आपल्याला. ठीक आहे, अमाऊंट भेटल्यानंतर मला कंडिशन चेक करायची. पहिली कंडिशन असेल, याने टाकलेली अमाऊंट याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. जर याने याच्यापेक्षा जास्त अमाऊंट टाकले, इनसफिशियंट बॅलन्स. म्हणजे मी काय म्हणेल, अमाऊंट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू बॅलन्स. एकतर बॅलन्सपेक्षा कमी दे बाबा, नाहीतर इक्वल दे. 10,000चे 10,000 दे, नाहीतर 9,000 दे, 8,000 दे. तरच आपण काय करू, इथं त्याला एंट्री देऊ. आणि नाहीतर डायरेक्ट एल्समध्ये म्हणू काय, इनसफिशियंट बॅलन्स कमी आहे रे पण, राईट. पहिली गोष्ट काय, तू अमाऊंट अशी टाक जी याच्यापेक्षा कशी असली पाहिजे, कमी असली पाहिजे. पण एक गोष्ट, ठीक आहे सर, याच्यापेक्षा तर कमी असली पाहिजे, पण युजर आहे. युजर कॅन ऑल्सो एंटर द निगेटिव्ह व्हॅल्यू. युजर -10 देऊ शकतो, -50 देऊ शकतो. चालेल का होती अमाऊंट? नाही चालणार. मग आपल्या याच्यावरती आणखीन एक कंडिशन लावायची की अमाऊंट शुड बी ग्रेटर दॅन 0. 0पेक्षा कमी नाही चालणार. सो मी याच्यावरती इफ कंडिशन लावतोय. दॅट इज समथिंग. इफ अमाऊंट इज ग्रेटर दॅन 0 देन ओनली एंटर करा या ब्लॉकमध्ये. कुठं? इथं. आणि नसेल तर मी याला इथं क्लोज करतो आणि इथं म्हणतो याचा एल्स. इथं लिहितो मी इनव्हॅलिड अमाऊंट. आता बघा, हा जो इफ आहे, हा जर फॉल्स झाला तर याचा एल्स काय म्हणतोय, अमाऊंट इनव्हॅलिड आहे. म्हणजे काय, 0पेक्षा जर लहान व्हॅल्यू असेल म्हणजे मायनसवाली, तर डायरेक्ट इनव्हॅलिड. आणि 0पेक्षा अमाऊंटची व्हॅल्यू मोठी असेल तर इथं येईल, इथं चेक करेल. ओके, अमाऊंट आता बॅलन्सपेक्षा कमी आहे का? जर असेल तर डायरेक्ट विड्रॉ झाला पाहिजे. बॅलन्समधून अमाऊंट मायनस झाली पाहिजे. बॅलन्स मायनस इक्वल टू अमाऊंट आणि विड्रॉ या ठिकाणी सक्सेसफुल. 2 कंडिशन इथं लागल्या की नाही. पहिली कंडिशन, अमाऊंट 0पेक्षा मोठी पाहिजे. हे ट्रू झालं तरच आतमध्ये एंट्री आहे. पुन्हा चेक करणार आपण, ओके 0पेक्षा मोठी आहे, मग बॅलन्सपेक्षा कमी आहे का, आणि मगच विड्रॉ. नाहीतर 0पेक्षा मोठी नसेल तर याचा एल्स इनव्हॅलिड, आणि बॅलन्सपेक्षा जास्त असेल तर इनसफिशियंट, आणि एकदम ओके असेल तर मग विड्रॉ कॅन बी दिअर. विड्रॉ सक्सेसफुल. आर यू गेटिंग माय पॉईंट? परत आणखीन जर तुम्हाला याच्यामध्ये चेक करायचं असेल विड्रॉ, आणखीन लेट्स सपोज आता हा मी करून दाखवतो तुम्हाला कसं काम करतं. आणखीन आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये. एंटर अमाऊंट मी म्हणलं 200 रुपये. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 0पेक्षा मोठी आहे, बॅलन्सपेक्षा कमी आहे, सक्सेस. विड्रॉ सक्सेस होणार. आणि बॅलन्स किती राहिला ते दाखवायचं असेल तुम्ही दाखवू शकता.
राईट. बॅलन्स विड्रॉ नंतर बॅलन्स किती राहील ते दाखवा. मला 500 रुपये विड्रॉ करायचे. विड्रॉ सक्सेस राहिले 9,500, कारण 10,000 आहेत. पण एखादा म्हणला मला -100 विड्रॉ करायचे, चालेल का? इट्स इनव्हॅलिड अमाऊंट. इनव्हॅलिड अमाऊंट, राईट. आणि डायरेक्ट याचा एल्स ब्लॉक आला. एखादा म्हणला मला 12,000 विड्रॉ करायचे, इनसफिशियंट बॅलन्स. कारण तुमच्याकडे एवढे पैसे नाही येतच. मग ही ट्रू झाली, पण ही फॉल्स झाल्यामुळे हा आउटपुट आला. कधी कधी ATM मध्ये बघा, तुम्हाला 100 रुपयाच्या नोटा फक्त असतात, 100 रुपयाच्या. मग तुम्ही जर दुसरी काय अमाऊंट टाकली ऑड, मला 133 रुपये विड्रॉ करायचे, नाही होत, बरोबर. मग त्यावेळेस ही पण कंडिशन लागेल आपल्याला, अमाऊंट बॅलन्सपेक्षा कमी ही पण लागेल. आणि याच्या आतमध्ये मित्रांनो आणखीन एक कंडिशन लागेल, ती म्हणजे युअर अमाऊंट शुड बी मॉड 100 =0. म्हणजे काय? तुमची अमाऊंट एकतर 100ने डिव्हिजिबल झाली पाहिजे. म्हणजे ती 100 पाहिजे, 200 पाहिजे, 300 पाहिजे. असं 150, 133 आणि 112 रुपये असं चालेल का? नाही. असं असेल तर विड्रॉ होणार नाही, असं असेल तर विड्रॉ होईल. आणि आपण या विड्रॉला याच्यामध्ये टाकून देऊ. 3 कंडिशन कशा आल्या बघा. याचा एल्स ब्लॉक आपण म्हणूया, एंटर द अमाऊंट इन मल्टिपल ऑफ मल्टिपल ऑफ 100, राईट. 100च्या नोट आहेत बाबा, तसं अमाऊंट टाका, बरोबर. तसे अमाऊंट टाका, एल्स. 3 इफ कसे आले? पहिले अमाऊंट 0पेक्षा जास्त पाहिजे, अमाऊंट बॅलन्सपेक्षा कमी पाहिजे, आणि अमाऊंटमध्ये 100च्याच नोटा फक्त आहेत बाबा, तशी अमाऊंट टाका. आता जर मी टाकलं मला 100 रुपये विड्रॉ करायचे, बिंदास होतील, हे बघा. पण मी जर टाकलं नाही 111 रुपये द्या बरं, आयर करायचा जरा, 111 काय आयर? एंटर द अमाऊंट इन मल्टिपल ऑफ 100. आर एबल टू फॉलो मी? जर 500च्या नोट असतील तर तुम्ही सांगा 500 टाकलं तरी चालेल. इथं ऑर कंडिशन लावा, अमाऊंट शुड बी कॅन मॉड 500. असं तर 500 होणारच आहे, पण डायरेक्ट फक्त 500चे द्यायचे असतील तर तुम्ही ही सुद्धा कंडिशन टाकू शकता, किंवा एल्सेफमध्ये टाकू शकता. इथं टाकलं तरी काय प्रॉब्लेम नाही, पण येऊन 100 टाकलं तरी ते विड्रॉ होणार, 500 टाकलं तरी नॉर्मल विड्रॉ होणार आहे, कारण इट्स अ मल्टिपल ऑफ 100. किंवा हे डिव्हिजिबल होतं 500 100ने. आर यू गेटिंग माय पॉईंट? असं पण तुम्ही करू शकता. म्हणजे इफमध्ये त्या इफमध्ये ह्या इफचा एल्स कुठं असेल, इथं क्लिक करायचं, लगेच कळतं. इथं क्लिक केलं लगेच कळतं, ओके इथं याचा एल्स आहे. परत तुम्हाला जर वाटलं याचा एल्स कुठं आहे, इथं क्लिक करा, याचा एल्स कळेल. इथं क्लिक केलं, याचा एल्स, ओके याचा एल्स इथं आहे. परत इथं क्लिक करा, याचा एल्स, ओके इथं याचा एल्स आहे. ॲज अ बिगिनर हे ब्रॅकेटचे प्रॉब्लेम खूप होतात. ज्यामध्ये ब्रॅकेट्स आहेत, राईट, ॲज कम्पेअर टू पायथन तसं नाही, इथं ब्रॅकेट्स आहेत. क्लिक करून बघायचे क्लोज कुठं होतं आहे, क्लोजिंग याचं पाहिजे, स्टार्टिंग याचं पाहिजे, व्यवस्थित कोड लिहायचा आहे इन दिस मॅनर. काही जण कोड लय डेंजर लिहितात राहू, इथून स्टार्ट करतात, इथून सगळे एकाच लाईनला, इथंच एकदम स्ट्रेट. तसं करायचं नाही आहे. कोड जर अस्ताव्यस्त झाला असेल तर एक शॉर्टकट टाईप करा, कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस F. याने तुमचा कोड फॉर्मॅट होईल. काय होईल? फॉर्मॅट दी कोड. बघा, कंट्रोल शिफ्ट F दाबायचं, कसाही कोड लिहा फॉर्मॅट होतो. हे बघा, लिहिलं झाला फॉर्मॅट, एकदम स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये येतं. ठीक आहे, गॉट इट? सगळ्यांना समजतंय कशा प्रकारे या गोष्टी होत आहेत. हाऊ वी आर डीलिंग विथ नेस्टेड इफ. Let's take another example. Let me go for another example. There we can understand about nested if. Okay, see. Let's see. आपण एक एक्झाम्पल घेऊ. कशाचं एक्झाम्पल घ्यायचं? याला पण कमेंट करतो मी. आपण एक छोटा प्रोजेक्ट पण बनवू, ठीक आहे. एक एक्झाम्पल बघू आणि एक प्रोजेक्टकडे जाऊ, ठीक आहे. बघा,
शॉपिंगमध्ये ज्यावेळेस आपण ई कॉमर्स ॲप्लिकेशन बघतो त्यामध्ये कसं असतं, आपण प्रोडक्टची प्राईस विचारतो राईट, आणि प्रोडक्टच्या प्राईसनुसार आपण डिस्काउंट वगैरे अप्लाय करतो राईट. त्याच्यामध्ये डिस्काउंट जे प्राईम मेंबर असतात त्यांना डिस्काउंट जास्त दिला जातो, बरोबर आहे. जे नॉर्मल मेंबर असतात त्यांना म्हणजे दिलाच जात नाही थोडक्यात, किंवा डिलिव्हरीची प्रोसेस वेगळी असते. तुम्ही बघितलं असेल, ऑर्डर केलं असेल तर, बरोबर. तर आपण काय म्हणू सगळ्यात अगोदर, एंटर द प्रोडक्ट प्राईस. प्रोडक्टची प्राईस काय, प्रोडक्टची प्राईस पण महत्त्वाची आहे. प्रोडक्टच्या प्राईसनुसार डिस्काउंट देऊ. ओके. आणि पुढं आपण म्हणू तुम्ही कसले युजर आहात, लाईक प्राईम युजर आहात का नॉर्मल युजर आहात. त्यासाठी मी एक व्हॅरिएबल बनवतो, बुलियन इज प्राईम युजर. ओके, त्याला डायरेक्ट ट्रू म्हणतो. हां, हा प्राईम युजर आहे. ठीक आहे, हा प्राईम युजर आहे. आणि मी त्याला एक इफ कंडिशन लावतो. ठीक, जर प्रोडक्टची प्राईस, आपण प्रोडक्ट प्राईस रीड नाही केली, इंट प्रोडक्ट प्राईस पीएसटी डॉट नेक्स्ट इंट प्रोडक्ट प्राईस भेटेल. इफ प्रोडक्ट प्राईस इज ग्रेटर दॅन 500, 500पेक्षा जास्त प्रोडक्टची प्राईस असेल. आणि दुसरी कंडिशन, जर तो मेंबर प्राईम युजर असेल, इज प्राईम युजर इक्वल ट्रू. आता तो ट्रूच आहे म्हणजे प्राईम मेंबरच आहे. जर तो असेल तर त्याला आपण 5% किंवा 10% डिस्काउंट देऊन टाकू, तुमच्या मनाने. आपण म्हणूया एक्स्ट्रा 10% डिस्काउंट. कोणाला, फक्त प्राईम युजरला. दुसरी कंडिशन, 500च्या वरचं प्रोडक्ट मागवलं तरच, नाहीतर नॉर्मल युजर असेल तर आपण म्हणू ठीक आहे 5% डिस्काउंट देऊन टाकू आपण त्याला. किती, 5% डिस्काउंट अप्लाइड. ओके. आणि जर 500च्या खाल्लं प्रोडक्ट असेल तर संपला विषय, डायरेक्ट याचा एल्स ब्लॉक. कुठं येईल, इथं क्लिक करा, याचा डायरेक्ट एल्स ब्लॉक. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणू नो डिस्काउंट अवेलेबल. खतम. 500च्या वरचं मागवा, देन आम्ही चेक करू. ओके, प्राईम युजर असेल तर ठीक आहे 10% डिस्काउंट, प्राईम युजर नसेल 5% डिस्काउंट. 500च्या खाल्लं प्रोडक्ट असेल मग तर डिस्काउंटच नाही. आता प्रोडक्टची प्राईस काय बाबा तुझ्या, हा मला 300 रुपये. डिस्काउंट आहे का हो, नाही आहे. पुन्हा प्रोडक्टची प्राईस किती आहे, 600 रुपये. प्राईम युजर आहे का, हो, ट्रू केलं आहे. हा म्हणला प्राईम युजर नाही आहे, फॉल्स. फॉल्स. आता किती डिस्काउंट भेटेल, 500च्या वर जरी असेल तरी तुम्हाला 5% डिस्काउंट भेटेल, राईट. अरे रन करतोय ना मी, रन का होत नाही आहे. हा म्हणला 700 रुपये, पण यू आर नॉट प्राईम युजर, 5% भेटेल. डिस्काउंट कसा अप्लाय करायचा, कॅल्क्युलेट करा, ते पण मी सांगितलं होतं काल, राईट. जस्ट गो हिअर आणि इथं सिम्पल काय करा, प्रोडक्टची प्राईस जी असेल ना, प्रोडक्टची प्राईस घ्या इन टू किती आहे, 10 आहे ना, जस्ट लिहा 0.10, 10% डिस्काउंट. ओके. आणि याला डिस्काउंट नावाच्या व्हॅरिएबलमध्ये स्टोअर करा. डबल डिस्काउंट, हा डिस्काउंट भेटेल तुम्हाला. दिस इज द डिस्काउंट. ओके. तुम्हाला हा डिस्काउंट शो करायचा असेल तर शो करा, किंवा तुम्हाला फायनल प्राईस शो करायची असेल ती शो करा. कशी करणार आपण फायनल प्राईस शो, प्रोडक्ट प्राईसमधून हा डिस्काउंट मायनस करा. मी काय केलं, प्रोडक्ट प्राईस मायनस डिस्काउंट. ओके. आणि आपण याला म्हणू फायनल अमाऊंट टू पे. फायनल अमाऊंट तुला एवढी पे करायची बाबा, इथं कॉन्कॅटिनेशन करू. दॅट्स इट. आणि आपण इथं ब्रॅकेट लावू याला, कारण प्लस मायनस दोन्ही एक साथ आपण करतो, कॉन्कॅटिनेशन आणि मायनस. बट एवढी तुला अमाऊंट पे करायची, म्हणजे डिस्काउंट आपण मायनस केला जो पण आला होता तो फायनल आपल्या प्रोडक्ट प्राईसमधून. दॅट्स इट. ठीक आहे. आता 10% किती मायनस होते आणि किती पे करायचं त्याला यू कॅन सी. लेट्स सपोज हा ट्रू करू आपण सगळ्यात अगोदर. एक मिनटं, प्राईम युजर करू याला. आणि याने 700 रुपये मागवले, 10% डिस्काउंट भेटला आणि त्याला 630 रुपये पे करायचे, म्हणजे 70 रुपये डिस्काउंट भेटला, 10%, राईट. याच्यासाठी पण तेच करा. 5%साठी काय लिहावं लागेल, 0.05, 5% डिस्काउंट याला द्या, आणि बाकी तर खाली नो डिस्काउंट आहे. सो लाईक दॅट यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट द डिस्काउंट.
ओके, येते लक्षात सगळ्यांना नेस्टेड इफ कसं काम करतंय. नेस्टेड इफ कसं काम करतंय. गॉट इट. आता त्याच्यावरती एक छोटासा स्मॉल जर प्रोजेक्ट आपण डिसाईड केला बनवण्यासाठी, हाऊ वी कॅन डिझाईन दॅट. सी, टू अंडरस्टँड नेस्टेड इफ अँड ऑल दी इफ एल्स सगळंच येतं बरं का याच्यामध्ये. तुम्ही नेस्टेड इफ यूज करताय याच्यामध्ये इफ येतं, इफ एल्स येतं, एल्स इफ येतं, सगळंच येतं. ऑल दी कंडिशनल स्टेटमेंट इन्क्लुडिंग इन दिस. ओके. सी, आपण काय करू, आपण एक स्टुडंटचं ॲडमिशन बनवून घेऊ. ठीक आहे. स्टुडंटचं ॲडमिशन घेण्यासाठी मला काही गोष्टी स्टुडंटकडून घ्यायच्या आहेत. काय घ्यायचे, लेट सपोज स्टुडंटचं ॲडमिशन आपण करायचं ठरवलं. वाय युझिंग इफ एल्स एल्स इफ नेस्टेड. तर आपण स्टुडंटला सगळ्यात अगोदर म्हणू, तुझं एज काय, एज मॅटर करते की नाही हो. लहान पोरं पण जातील कॉलेजला ॲडमिशन घ्यायला, चालेल का. मी कॉलेजचं ॲडमिशन म्हणतो, आय एम नॉट टॉकिंग अबाउट स्कूल ॲडमिशन अँड ते ज्युनियर के जी सिनियर के जी ते तसलं नाही. एल के जी यू के जी लय काय काय आलं बा. आम्हाला फक्त बालवाडी होती, जायचं आणि भात खायचं नाही यायचं. आता लईच काय काय आलं. इंट एज एस सी नेक्स्ट इंट. ओके. एज आलं. एज नंतर काय घ्यायचं बोला. एंटर मार्क्स. ओके. देन मार्क्स आपण कुठल्याही व्हॅरिएबलमध्ये घ्या, मी इंटमध्येच घेतो. इंट मार्क्स एस सी डॉट नेक्स्ट इंट. मार्क्स भेटले. परत त्याची कास्ट पण घेऊ. कास्टनुसार सुद्धा ॲडमिशन होतं. कास्टमध्ये आपण कास्ट देऊ त्याला, कोणती कास्ट आहे तुझी. लेट सपोज जनरल असेल तर बाबा जनरल टाक, किंवा तुझी एस सी असेल एस सी टाक, किंवा एस टी असेल एस टी टाक, किंवा बाकी कुठले ऑदर असतील ते ऑदर टाक. आणि याला आपण स्ट्रिंगमध्ये घेऊ. स्ट्रिंग कास्ट एस सी डॉट नेक्स्ट. ठीक आहे. ओके, या तीन गोष्टी घेतल्या. आता ॲडमिशनचं लॉजिक इथे लिहू. ठीक आहे, एक्झॅक्टली लॉजिक. सगळ्यात अगोदर आपण एज चेक करणार. एज मित्रा तुझं 18 किंवा 18पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, ॲडमिशन घेण्यासाठी 18 किंवा 18पेक्षा जास्त पाहिजे तरच ॲडमिशन घेऊ शकतो. ठीक आहे. पुढं तुझे मार्क्स, जे मार्क्स तू एंटर केलेत ते 60 किंवा 60पेक्षा जास्त पाहिजे. ओके. जर 60 किंवा 60पेक्षा जास्त नसतील, पहिले 18पेक्षा जास्त नसेल तर काय असेल हो, हा डायरेक्ट ॲडमिशनला इलिजिबलच नसेल का. राईट. लहान असेल हा, किंवा लईच मोठा असेल. लईच मोठा असेल 18पेक्षा जास्त. आणि इथं आणखीन एक कंडिशन देऊ, एज शुड बी लेस दॅन 25. नाहीतर एक 45 वर्षाचा आला मला कॉलेज ॲडमिशन घ्यायची, जमेल का. नाही. डायरेक्ट आपण इथं मेसेज देऊ, ॲडमिशन डिनाईड. हे बघा, 18पेक्षा जास्त पाहिजे, पण असं नाही की तुम्ही 90 जरी असेल तरी या, नाही ना. 25पेक्षा पण कमी पाहिजे, दोन्ही ट्रू पाहिजे. बरोबर. नाहीतर मी फक्त दिलं असतं 18पेक्षा जास्त. एखादा म्हणलं असतं माय एज समथिंग 83, तरी अलाउड केलं असतं आपल्या प्रोग्रामने. बट इट इज लाईक राईट नो. अरे वेरी माय पॉईंट. आपल्याला बाई स्टार्टिंग आणि एंडिंग दोन्ही पॉईंट द्यायचे, तिथपर्यंतच बाय रेंज आहे, याच्यामधलेच येऊ शकतात. नाहीतर डायरेक्ट ॲडमिशन डिनाईड. एखादा म्हणला लाईक माझे मार्क 60पेक्षा जास्त आहेत, जास्त असतील तर आपण पुढं चालू. आणि जर मार्क 60पेक्षा जास्त नसतील तर आपण त्याला डायरेक्ट म्हणू, बाई मार्क लई कमी आहेत, मार्क लई कमी आहेत तरी पण तुझं ॲडमिशन होणं पॉसिबल नाही आहे. आमचं कॉलेज रिप्युटेड आहे, आमच्या कॉलेजमध्ये चांगली पोरं लागतात, तरी मी ॲडमिशन डिनाईड. आणि इथं मॅसेज पण देऊ, मार्क लेस दॅन 60. ओके. आणि इथं ॲडमिशन डिनाईड का केलं आपण खाली इथं, कारण एज पण म्हणू मस्ट बी 18 or above and below 25. राईट. ओके. ठीक आहे. आता हा मला ठीक आहे, मार्क 60पेक्षा जास्त आहेत बघ, कमी असतील तर डायरेक्ट ॲडमिशन डिनाईड, कारण मार्क कमी आहेत. 60पेक्षा जास्त असतील तर हां मग होईल ॲडमिशन, मग होईल काहीतरी. मग पण याच्यामध्ये मला आणखीन चेक करायचं. ठीक आहे, 60पेक्षा जास्त असतील तर ठीक आहे, मग तुझे मार्क मला सांग 85पेक्षा जास्त आहेत का. हे चांगले मार्क्स आहेत. ओके. आपण डायरेक्ट 85पेक्षा जास्तला आपण म्हणूया ॲडमिशन ग्रँटेड. ॲडमिशन ग्रँटेड अंडर मेरिट सीट म्हणून आपण अंडर मेरिट सीट ॲडमिशन झालं भाऊ तुझं, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. 85पेक्षा जास्त असेल तर एखादा मला असं नाही ना 85पेक्षा कमी, थोडे 85 आणि 60च्या मध्ये आहेत, एल सी पाला की नाही, अकॉर्डिंग द रिक्वायरमेंट
लाईक यू आर डुईंग इफ एल्स हे रिक्वायरमेंटनुसार चालते. कशानुसार? रिक्वायरमेंटनुसार. येतं सगळ्यांच्या लक्षात कशा प्रकारे हे कंडिशन येत आहे. आता एलसिप का घेतला मी? मला आणखीन चेक करायचं आहे त्याचे मार्क्स समथिंग ग्रेटर दॅन इक्वल टू 16 आहेत आणि 85पेक्षा कमी आहेत. 85पेक्षा कमी आहेत. तर आपण याला काय म्हणू? तर आपण याला म्हणू ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. तुझी कास्ट सांग. तुझी कास्ट आता काय असेल त्यानुसार ठरेल तुझं ॲडमिशन होणार की नाही. मग आता आपण काय करणार, या एलसिपमध्ये कास्ट घ्यायची ना, कास्ट चेक करायचे. अगेन इफ या एलसिपमध्ये इफ येतं आहे, रिझन याच्या आतमध्ये मार्क्स आहेत, पण ह्या मार्क्ससाठी मला ॲडमिशन देण्यासाठी कास्ट चेक करायची. मग या एलसिपमध्ये मित्रांनो आता इफ आला आहे का, आय एम गोइंग टू चेक हिअर कास्ट. मग मी म्हणेल कास्ट, एक मेथड आहे आपल्याकडे इक्वल्स नावाची. ओके, कास्ट कसं आहे, स्ट्रिंग आहे. इक्वल नावाची मेथड आपण चेक करतो. आपण ऑलरेडी युजर नेम पासवर्डला बघितली होती, राईट. मी म्हणणार जर तुझी कास्ट एस सी असेल किंवा तुझी कास्ट एस टी असेल, इथं इक्वल्स एस सी ऑर का यूज करतो आपण, एस सी किंवा एस टी दोन्हीपैकी एक जरी असेल तरी चालेल. कास्ट डॉट इक्वल्स एस टी असेल, एस सी किंवा एस टी असेल, हे एलसिपच्या आतमध्ये येत आहे बरं का. असं असेल तरच कास्ट चेक करतोय आपण, इकडं कास्ट वगैरे चेक करत नाहीये. असं असेल तर आपण काय म्हणूया, ठीक आहे भाऊ तुझं ॲडमिशन झालं. का झालं? का झालं? ॲडमिशन ग्रँटेड अंडर रिझर्वेशन सीट. रिझर्वेशन सीट, राईट. इथं मेरिट सीटमध्ये झालं, इथं रिझर्वेशन एस सी एस टी. आणि एखादा म्हणला नाही माझी एस सी एस टी नाही, मग मग याला काय म्हणूया आपण, तुझं पण ॲडमिशन झालं पण अंडर जनरल सीट, कारण यू आर इन द जनरल, राईट. ॲडमिशन ग्रँटेड इथं पण होईल, पण ॲडमिशन ग्रँटेड अंडर जनरल सीट, राईट. जनरल सीट, वॉट इट. आणि मार्क्स जर 60पेक्षा जास्त नसतील तर डायरेक्ट काय लिहिला येईल आपण, मार्क्स लेस दॅन 16, डायरेक्ट होणारच नाही. गॉट इट. याप्रमाणे गोष्टी वर्क करतात मित्रांनो. येते लक्षात सगळ्यांना? ओके, फाईन. आता एकदा आपण प्रोग्रामला रन जर केला तर आपल्याला याचं बिहेवियर समजेल, हाव इट इज गोइंग ऑन. मी रन केला प्रोग्राम आणि एज टाकली, एज इज 23, मार्क्स टाका 56, कास्ट टाका जनरल, ॲडमिशन डिनाईड, मार्क्स लेस दॅन 60, 56 मार्क्स आहेत जनरल. विषय खेळ खाल्लाच. एकदा मला ठीक आहे माझे 18 आहे, मार्क्स माझे समथिंग 89 आहेत, कास्ट माझी जनरल आहे. अंडर मेरिट सीटमध्ये झालं भाऊचं. एखादा म्हणला माझं एज 12 आहे, मार्क माझे 7 आहेत आणि कास्ट माझी जनरल आहे. एज मस्ट बी 18 और अबव ॲट बिलो 25. सगळ्या कंडिशन मॅच होत आहेत. एज माझं 22 आहे, मार्क्स माझे समथिंग 67 आहेत आणि माझी कास्ट एस सी आहे. ॲडमिशन ग्रँटेड अंडर रिझर्वेशन सीट, राईट. इवन एखादा म्हणला माझं एज 23 आहे, मार्क्स माझे 67 आहेत, पण मी जनरल कास्ट आहे, तरी पण होईल जनरल सीटमध्ये, राईट. पण 60पेक्षा कमी नसले पाहिजे. एज 18पेक्षा जास्त, 25पेक्षा कमी पाहिजे. आर यू एबल टू फॉलो मी? कशा प्रकारे हे काम करते, कशा प्रकारे हे काम करते, येते लक्षात सगळ्यांना? हाऊ नेस्टेड इफ इज गोइंग ऑन, हाऊ नेस्टेड इफ इज गोइंग ऑन, आपण कसं याला यूज करू शकतो. आता तुम्हाला ॲज अ असाइनमेंट एक गोष्ट करा तुम्ही. ओके, काय करा तुम्ही, एक स्मॉल छोटासा प्रोजेक्ट बनवा ज्याच्यामध्ये आय विल गिव्ह द लाईक असाइनमेंट टू यू. तुम्हाला करायचं आहे काय, ऑनलाईन लेट सपोज मूवी तिकीट बुकिंग सिस्टम ट्राय करा. ओके, नाही जमलं मला विचारा, आय विल हेल्प दॅट. ओके, ऑनलाईन मूवी तिकीट बुकिंग सिस्टम काय काय असलं पाहिजे याच्यामध्ये बघा. सगळ्यात पहिले तर तुम्ही चेक करा युजरचं एज 18पेक्षा जास्त आहे की नाही. ओके, 18पेक्षा जास्त असेल तरच मूवी बुक करता येईल, नसेल तर डायरेक्ट म्हणा बाबा लहान आहे आणखीन तुम्ही काय बुक करू शकत नाही. पुढं एज 18पेक्षा जास्त चेक करायचं. पुढं चेक करा जर त्यांचं एज
60पेक्षा जास्त असेल, इनर कंडिशन 60पेक्षा जास्त असेल तर त्यांना तिकीटवरती 30% डिस्काउंट द्या. कारण ते सिनियर सिटीजन आहेत, राईट? म्हणजे ते थोडे ओल्ड आहेत, वृद्ध आहेत, बरोबर? तर त्यांना जास्त डिस्काउंट द्या, 30% डिस्काउंट द्या, चालेल? आणि परत तुम्ही आणखीन एक चेक करा, जर एज त्यांचं समथिंग 60च्या कमी असेल, लेस दॅन 60 असेल आणि ग्रेटर दॅन 18 असेल, तर त्यांना पण डिस्काउंट द्या 20%. काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम आहे, देऊ शकता. ओके. आणखीन याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, तिकीटची जी प्राईस आहे, ओके, तिकीट चेक करा, अवेलेबल सीट्स किती आहेत, अवेलेबल सीट्स द्या. ओके, अवेलेबल सीट्स लेट सपोज 20 आहेत आणि युजर म्हणत असेल मला 25 सीट बुक करायची, तर त्याला डायरेक्ट म्हणा सीट्स आर नॉट अवेलेबल. ठीक आहे, ओके. देन पुढं तुम्ही आणखीन याच्यामध्ये काय करा, एका तिकीटची प्राईस, वन तिकीट प्राईस 200 ठेवा. ओके, आणि यानुसार कॅल्क्युलेशन करा. तो म्हणला ओके 10 तिकीट बुक केले, 200 × 10 अँड देन मायनस डिस्काउंट जो तुम्ही अप्लाय करता 20%, 30%. आता डिस्काउंट कसा करायचं सांगितलं, आणि देन त्याला फायनल प्राईस सांगा. ठीक आहे, गॉट इट. फायनल बिल त्याला द्या अँड दॅट्स इट. लाईक दॅट यू कॅन डेव्हलप द मूवी बुकिंग सिस्टम. याच्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त इफ एल सी किंवा नेस्टेड इफ हे यूज होणार आहे. ओके, एव्हरीवन कॅन मेक इट. असे असाइनमेंट तुम्हाला दररोज भेटणार आहेत. जर याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आला, यू कॅन जस्ट लेट मी नो. ओके, आपण जे हे एक्झाम्पल बघितले याला थोडंसं बघा, अंडरस्टँड करा व्यवस्थित, हाऊ इट इज गोइंग टू परफॉर्म, कसं होतं आहे. कारण या लेवलचे एक्झाम्पल आय डोंट थिंक की लाईक कोणी घेत असेल, कुठलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट घेत असेल, नो. त्या ठिकाणी तुम्हाला फक्त, तुम्ही ऑलरेडी कोर्स केला आहे माईट बी खूप जणांनी, बरोबर आहे, तुम्ही रिलेट करू शकता, राईट? तुम्हाला फक्त एक एक्झाम्पल घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र, राईट? बट इन द रिअल टाईम, रिअल वर्ल्ड इंडस्ट्री प्रोजेक्टमध्ये जर काम करायचं असेल, यू शूड नो द रिअल टाईम एक्झाम्पल्स ऑल्सो, जिथं कशा प्रकारे आपण हे करू शकतो, राईट? रिअल टाईमचे एक्झाम्पल्स आहेत, स्टुडंट ॲडमिशन असू द्या किंवा मूवी बुकिंग असू द्या, कुठलंही असू द्या, बरोबर आहे? त्यामुळे या एक्झाम्पलसोबत डील करायला शिका. ओके, आणि दुसरी गोष्ट लाईक काय म्हणायचं तुम्हाला, हां, तुमच्या रिस्पॉन्सनुसार लाईक मी पुढं जाणार आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, कारण कसं आहे माहिती आहे का, स्टुडंटचा जर रिस्पॉन्स चांगला असेल, बघा नीट ऐका, तुमचा जर रिस्पॉन्स चांगला असेल, लाईक तुम्हाला मी एखादा असाइनमेंट दिला अँड यू हॅव कम्प्लिटेड दॅट असाइनमेंट, ओके, तुम्ही कम्प्लीट केलं, लाईक मला काय वाटेल, ओके, लाईक स्टुडंट्स आर एबल टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. आणि तुम्ही जर नाही हे केलं नाही किंवा नाहीच केलं, तर मला काय वाटेल, अरे आय थिंक या ज्या आपण गोष्टी, हे जे एक्झाम्पल मी घेतोय माईट बी हे खूप ॲडव्हान्स लेवलचे होत आहेत. म्हणजे यू आर दी ओनली रिस्पॉन्सिबल लाईक टू डिसाईड मी की कुठल्या लेवलचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. ओके, की बघा 3 प्रकारचे एक्झाम्पल असू शकतात, सिम्पल, मीडियम अँड हाय लेवल. पण एक गोष्ट सांगू तुम्हाला, इंडस्ट्रीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी यू शूड बी डील विथ हाय लेवल एक्झाम्पल्स, नॉट मीडियम, नॉट बेसिक. त्यामुळं इथल्या लेवलचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत किंवा या पद्धतीने शिकायचं आहे का, या पद्धतीने शिकायचं आहे, हे सगळं तुमच्या हातात आहे, तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे. आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्ही जर म्हणत असाल सर हे एक्झाम्पल लईच डेंजर लेवलचे घेताय तुम्ही, लईच मोठा कोड वाटतोय, 100 लाईनचा कोड, नो प्रॉब्लेम, वी कॅन गो विथ सिम्पल. आर यू गेटिंग माय पॉईंट? या वेने जाऊ आपण. पण या वेचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. अशी 100 कोर्सेस करा, एंड्रिओमध्ये काहीच फायदा होणार नाही. आर यू एबल टू फॉलो मी? मग ते नेस्टेड इफ असेल किंवा उप्स कॉन्सेप्ट असेल किंवा पुढं कन्स्ट्रक्टर असेल, मेथड असेल, ज्या काय कॉन्सेप्ट आपण शिकणार आहोत, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, सगळीकडे यू नीड टू गो इन दिस फ्लो. आणि या फ्लोसाठी परत एकदा सांगेल मी, युअर डेडिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही जण कॉलेज स्टुडंट असतील इथं, ग्रॅज्युएशन लेवलचे असू द्या, नो प्रॉब्लेम, पण या लेवलचं डेडिकेशन तुम्ही आत्ताच द्या ना. नाहीतर कॉलेजवाले म्हणतात नाही कॉलेजचा लोड आहे सर, इकडला लोड आहे, थोडंसं बेसिकच चालू द्या.
पण परत सांगेल, बेसिक चालू देऊन परत तुम्हाला ह्याच गोष्टी रिपीट कराव्या लागणार आहेत. सो रिपिटेशन करण्याऐवजी इथे खूप सारे स्टुडंट आहेत ज्यांनी ऑलरेडी कोर्स केला आहे. काव जे ग्रॅज्युएशनला आहेत त्यांना सांगतोय, ऑलरेडी कोर्स करून इथं आलेत. रिझन, त्या कोर्समध्ये त्यांनी सिम्पल केलं, अँड ऑन द बेसिस ऑफ सिम्पल दे आर नॉट एबल टू क्रॅक द जॉब, बिकॉज कंपनीज एक्सपेक्टेशन्स आर सो हाय, राईट? दे आर एक्सपेक्टिंग फ्रॉम यू ईच अँड एव्हरीथिंग, पण यू आर नॉट एबल टू लाईक परफॉर्म दॅट टाईप. सो दॅट्स वाय दे आर कमिंग हिअर अगेन अँड डुईंग द कोर्स. सो परत तुम्हाला तेच करायचं आहे का? नाही ना. सो दॅट्स वाय आय एम सेईंग दॅट थोडंसं आता आपण म्हणू शकतो ना, हे मी प्रत्येक वेळेस सांगतो ना तुम्हाला, हे सांगितलं होतं की नाही मी, पेनफुल लाईफ आता तुम्ही जगत असाल, डेफिनेटली डेफिनेटली ब्युटिफुल लाईफ विल कम. येणार आहे, येणार आहे, पण त्यासाठी आता तुमची लाईफ पेनफुल पाहिजे. पण आजकालचे जनरेशन 18 ते 25, त्यांना पेनफुल लाईफ नकोच. त्यांना कोणती लाईफ पाहिजे माहिती आहे का? ब्युटिफुल लाईफ पाहिजे. एन्जॉय पाहिजे सर, मस्त झोप झाली पाहिजे चांगली 10 तासाची, मोबाईल पाहिजे हातात, रील्स बघायला पाहिजे, पिक्चरला जायला पाहिजे. आय एम नॉट सेईंग की असं करू नका, बट युअर लाईफ शुड बी पेनफुल. तुमच्या लाईफमध्ये स्ट्रगल फक्त पाहिजे ॲट दी एज ऑफ 18 to 25. विचारा ज्यांचे एज 25च्या पुढे गेले, 26, 27, 28, 29, थोडंसं यांच्याशी गप्पा मारा. यांच्याशी फक्त एकदा लाईक गप्पा मारा. आपले फ्रेंड असतात कोणते माहिती आहे का? 23 आणि 22चे सय्यारा बघून रडणारे, ते फ्रेंड असतात आपले. तुमचे फ्रेंड कधीही तुमच्यापेक्षा मोठे पाहिजे, कधीही तुमच्यापेक्षा मोठे पाहिजे. कधीही त्यांच्यासोबत बोला, त्यांना विचारा व्हॉट इज अ लाईफ, काय असते लाईफ, काय असतं हे एज, या एजमध्ये काय केलं पाहिजे. बोला त्यांच्याशी एकदा, जस्ट फक्त नॉर्मल. मी एक क्वेश्चन विचारू का म्हणा? एक क्वेश्चन विचारा, ॲट द एज ऑफ 18 to 25 मी काय केलं पाहिजे? मी यासोबत गेलं पाहिजे किंवा मी यासोबत गेलं पाहिजे? जस्ट एकदा त्यांना विचारा आणि त्यांचा ॲन्सर मला सांगा. मला त्यांचा ॲन्सर सांगा, तुम्हाला त्यांचा ॲन्सर भेटेल. इफ यू वर्क हार्ड इन दिस एज, डेफिनेटली तुमचा पुढचा काळ एकदम सिम्पल जाणार आहे. हे मीच नाही, इव्हन तुम्ही कॉलेजमध्ये कुठेही ऐकलं असेल, खूप मोठ्या लोकांकडून ऐकलं असेल, बरोबर आहे? आणि इट्स ट्रू, युनिव्हर्सल ट्रू. आणि या लाईफमध्ये मजा करणारे आज या एजमध्ये पछतावा करत आहेत, पश्चाताप करत आहेत, दिवस असेच काढत आहेत. असेच म्हणजे कळते कसे, जात नाही तरी काढणे. काय करू आता, काय पर्याय नाही, पर्याय नाही. टाईमपास केला पूर्ण, आता असं काढायचे दिवस. मग ती सिच्युएशन आपल्यावरती येऊच नाही, बरोबर आहे? सो दॅट्स वाय दिस इज पेनफुल लाईफ, पेनफुल लाईफ. ॲक्सेप्ट इट. डेफिनेटली तुम्हाला ही लाईफ भेटेल ॲट दी आफ्टर दी 25. आर यू एबल टू फॉलो मी एव्हरी वन? सो दॅट्स वाय थोडंसं लाईक बघा, हे एक्झाम्पल अंडरस्टँड करायला थोडासा वेळ लागेल, आय कॅन अंडरस्टँड. किंवा काल तर एका स्टुडंटचा फोन आला, नाही नाही सर मला ते समजणच झालं आहे, माझी फीस वापस करा. ठीक आहे बाबा, घे बाबा, घेऊन टाक, नो प्रॉब्लेम. समजणं झालं आता, सी. आणि तो मेन होता बॅकग्राऊंड त्याचं MBA बॅकग्राऊंड, निघून गेला, नो प्रॉब्लेम. पण तुमची तयारीच नसेल की नाही 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 मग मी समजून घेईल किंवा मी जास्त एफर्ट्स देईल, राईट? सो त्या टाईमला तुम्हीच त्यासाठी रिस्पॉन्सिबल असाल, बरोबर आहे? त्यामुळं इव्हन फ्रॉम नॉन आय टीमध्ये जाणारे मी बघितले आहेत. नॉट ओन्ली IT, असं नाही की नॉन IT वाल्यांना नाही समजलं. इव्हन IT वाल्यांचं तर काय विषय, मी माझं सांगतो तुम्हाला, राईट? BCA केलं मी पूर्ण कोरोनामध्ये, नथिंग बेस नॉलेज, C नाही, C++ नाही, काहीच नाही. स्टील आय एम एबल टू लर्न द जावा, स्टील आय एम लाईक क्रॅकिंग द इंटरव्ह्यूज. येस ऑन. त्यासाठी फक्त जिद्द पाहिजे. येस आय कॅन डू, मी हे करू शकतो, राईट? मग IT असू दे किंवा कुठली प्रोग्राम लँग्वेज असू दे, कुठली अवघड नाही आहे. फक्त आपल्यामध्ये उमेद पाहिजे. येस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी याच्यासाठी टाईम देऊ शकतो. आणि मी तुम्हाला जास्त टाईम पण नाही मागितलं, फक्त 2 तास मागितलेत इन्स्टिड ऑफ, राईट? आपलं लेक्चर हे सोडून 2 तास कोर जावा जोपर्यंत आपण शिकतोय. मग तुम्ही किती जण देत आहे, किती जण नाही देत, ते तुम्हालाच माहीत आहे, बरोबर आहे? जर द्याल, इट्स व्हेरी 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 फाईन फॉर यू, राईट?
ओके. सो सो हे मला सांगायचं, ठीक आहे. कोणत्या लेवलमध्ये शिकायचे तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे. ओके, फाईन. सो नाव आफ्टर दी कंट्रोल स्टेटमेंट, कंडिशनल स्टेटमेंट, we have something called looping statement, guys. Okay, so just go for looping statement. How exactly looping statement? जब तक डाउट क्लियर नहीं होगा तब तक यस 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 शीतल. ओके, यस. हाई लेवल ही सीखना है, मतलब जो इंडस्ट्री में चल रहा है वही सीखना है. नहीं तो देखो, बाहर तो ऐसा ही चल रहा है. कैसा बताएं आपको, जैसा अच्छा लग रहा है. एक चीज़ बताओ, ये आपने ऑब्जर्व की होगी, आपको जैसा अच्छा लग रहा है ना वैसा दिया जा रहा है. अंडरस्टैंड केयरफुली व्हाट आई एम सेइंग. आपको जैसा अच्छा लग रहा है वैसा दिया जा रहा है, एंड यू आर सेटिस्फाइड विद दैट. यू आर सेटिस्फाइड. इवन टुडे जेन झी जनरेशन जो आप बोलते हो ना, ती सॅटिस्फाईड त्याच्याबरोबर. का माहिती आहे, आता तुम्ही लेट सपोज यूट्यूब ओपन करा. यूट्यूब ओपन केल्यावर काय भेटतं रे तुम्हाला जे पाहिजे ते भेटतंय. तुमची आवड कशात आहे ते भेटतंय. तुम्ही जर एखादा व्हिडिओ सर्च केला असेल किंवा एखादा व्हिडिओ जास्त बघितला असेल, तेच व्हिडिओ रिकमेंड का होतात? कारण तुमची आवड कॅप्चर केली जाते, तुम्हाला तसं दिलं जाते. कारण तुमच्या आवडीच्या जर विरोधात गेलं तर तुम्ही बघाल का? नाही बघणार. इंस्टाग्रामवरती एक रील बघितली, थोडा टाईम वेस्ट केला त्या रीलला, सगळं तेच. फक्त सय्याराची एक रील बघा, सगळं सय्याराच. मी अनुभव केलं स्वतः, सगळं तेच आलं होतं मला. म्हणजे माझी आवड कॅप्चर केली. ओके, याला आवडतंय, राईट. ही इज इन्व्हेस्टिंग मोर टाईम ऑन सय्यारा रील. त्या सय्याराच्या रील. 2-3 प्रेमाच्या रील बघा, सगळ्या तसल्याच रील येतात. मग सगळे रडकेच भेटतील परत तुम्हाला. 2-3 मोटिवेशनच्या बघा, सगळ्यात असल्याच येतील. आर यू गेटिंग माय पॉईंट? म्हणजे तुमची आवड कॅप्चर केली जाते आणि त्यानुसार तुम्हाला कॉन्टेंट दिला जातो आणि तुम्ही तो कॉन्टेंट कन्झ्युम करता. बरोबर बरोबर. येस. डेटा ॲनालिस्ट, पायथॉन बॅकग्राऊंडला वर्क करते. आता याचे तुम्हाला सांगायचं काय, लक्षात घ्या. तुमची आवड त्यांनी कॅप्चर केली. हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवाले सुद्धा तुम्ही बघितलं असेल, तुमच्या आवडीनुसार चालतात. ते म्हणतात ओके, तुला ऑड इव्हनचा प्रोग्राम आवडला ना, तुला हे मोठे आवडत नाहीत ना, डोंट वरी डोंट वरी, आम्ही तुला मोठे नाही शिकवणार. का? अरे तुला आवडत नाहीत ना. आवडणं महत्त्वाचं आहे. तुमच्या आवडीनुसार ते चालत आहे. तुमची आवड काय? ओके, इवन ऑड झाला झाला, संपलं. ई फेल संपलं रे. एलसिप 3 नंबरपैकी मोठा नंबर भेटला, एलसिप संपलं रे. कारण स्टुडंटची आवड हीच आहे. ओके, एक एक एक्झाम्पल आहे ना. हां, प्रोग्रॅमिंग खूप सोपी आहे. अरे 10-10 एक्झाम्पल घ्यायला लागला, येडाबिडा झाला का? कारण ही आवड नाही आहे तुमची. पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या आवडीच्या विरोधात जात नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही. हे लिहून घ्या. आर यू ॲग्री विथ मी एव्हरीवन? आवडीच्या विरोधात कधीतरी गेलं पाहिजे, कारण आपली आवड आपल्याला खाली खेचते. मराठी पोरांना आपली आवड आपल्याला खाली खेचते. एक लक्षात येते तुमच्या? तुम्हाला रील्स अशा भेटतात ज्या तुम्हाला आवडत आहेत, आणि त्या रील्स तुम्ही तासन तास बघत चाललाय. आणि त्याच्यामुळे होतंय काय, तुमचा महत्त्वाचा टाईम त्या ठिकाणी जातं. तुम्हाला आवडतं इव्हन ऑडचा प्रोग्राम छोटासा, तोच तुम्हाला शिकवला जातोय आणि तुम्ही त्याच्यात खुश होताय. यस, आय लाईक द प्रोग्राम. किती सोपी आहे. अरे थोडंसं त्याच्या पलीकडे जाऊन बघा. थोडंसं आणखीन एक्स्ट्रा गोष्टी कन्झ्युम करायचा प्रयत्न करा. नाही 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 सर, आवडतच नाही मला. हे एवढं एक्झाम्पल असतं काय मोठं? हे एवढं एक्झाम्पल असतं का? हे आवडतच नाही आपल्याला. जोपर्यंत तुम्ही तिकडे जात नाही तोपर्यंत प्रगती नाही आहे. राईट? कडू आहे पण सत्य आहे. बरोबर की नाही? आवडत नाही आहे आणि आवडीनुसार सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत. हे समजतंय सगळ्यांना? हे सगळ्यांना नाही समजणार, काही जणांना समजणार. हे पण सांगतो मी, कारण हे सुद्धा आवडत नाही. आर यू एबल टू फॉलो मी? हे सुद्धा आवडत नाही. नको नको नको, हे काय सांगायला लागला? मला आवडणार सांग. मला जोक्स आवडतात, मला कॉमेडी आवडते. असे पण आहेत आणि हे बनवलं गेलं आहे आपला माइंडसेट. आपला माइंडसेट असा बनवला गेलेला आहे. अरे गेट माय पॉईंट. चला, कंडिशनल स्टेटमेंट नंतर वी हॅव समथिंग कॉल्ड लुपिंग स्टेटमेंट्स. लुपिंग स्टेटमेंट्स यालाच म्हणतात इटरेटिव्ह स्टेटमेंट्स. इटरेटिव्ह स्टेटमेंट्स. ओके, इटरेटिव्ह स्टेटमेंट्स. याच्यामध्ये बेसिकली याचं यूज काय बघा, तो मला सांगायचं. लुपिंग म्हणजे काय?
वाय वी आर गोईंग विथ लुपिंग स्टेटमेंट. याच्यामध्ये खूप काय काय येतं मी सांगतो, देन आपण त्याच्याकडे जाऊ. फॉर लूप आपण यूज करतो याच्यामध्ये, वाईल लूप यूज करतो, देन आपण डू वाईल लूप यूज करतो, अँड देन आपण याच्यामध्ये चौथा लेबल्ड फॉर लूप यूज करतो, याच्यामध्ये लेबल यूज केला जातो, आणि पाचवा फॉर इच लूप पण याच्यामध्ये आपण यूज करतो, फॉर इच लूप. ठीक आहे, हे 5 लुपिंग स्टेटमेंट आपल्याला बेसिकली याच्यामध्ये भेटतात. ठीक आहे, पण याच्याकडे जायचं का? याच्याकडे जायचं रिझन हे आहे मित्रांनो, जर तुम्हाला एखादी गोष्ट रिपीटेडली एक्झिक्यूट करायची, कशी रिपीटेडली म्हणतोय आम्ही, रिपीटेडली, लेट मी मेक अन क्लास इन द लुपिंग पॅकेज कॉम डॉट लुपिंग, आणि क्लासचं नाव दिलं मी डेमो. रिपीटेडली एखादी गोष्ट मला एक्झिक्यूट करायची, कशी बघा, मी जर तुम्हाला म्हणलं मला हा राम मॅसेज एक 100 वेळा प्रिंट करून दाखवा, सो नॉर्मली विदाउट लुपिंग व्हॉट यू कॅन डू, यू कॅन प्रिंट लाईक दिस सिस्टम डॉट 100 वेळा, राईट. बट आय वॉन्ट दिस राम मॅसेज मल्टिपल टाइम्स, राईट. सो कॅन वी गो फॉर लुपिंग, सो वी कॅन लाईक प्रिंट दिस राम एनी नंबर ऑफ टाईम. असं जर प्रिंट करायचं म्हटलं तर किती कोड जाईल, खूप सारा कोड जाईल. अँड आय वॉन्ट दिस टास्क कंटिन्युअसली, दॅट मीन्स रिपीटेडली. सो सिम्पल हे एकदाच लिहा, जास्त वेळा लिहायची गरज नाही आहे. आणि फक्त इथं यूज करा लुपिंग स्टेटमेंट. व्हॉट आर द लुपिंग स्टेटमेंट? द स्टेटमेंट विच सेज दॅट यू कॅन control your program or you can repeat your program on the basis of condition. If I want to repeat some code on the basis of some condition आहे बरं का इथं पण, then we can go for looping किंवा iterative statement, looping statements. रिपीट करायचा आहे कोड, रिपीट, त्यासाठी पहिला आहे फॉर लूप. सो नाउ अंडरस्टँड द फॉर लूप. हा जो फॉर लूप आहे ना, फॉर लूप याचा सिंटॅक्स बघा, एफ शुड बी स्मॉल. याच्यामध्ये इनिशियलायझेशन असतं अगोदर, इनिशियलायझेशन असतं, देन सेमिकोलन, देन कंडिशन असते, देन सेमिकोलन, देन अपडेशन असते, आणि देन याचं ब्रॅकेट, आणि याच्यामध्ये तुमचा कोड जो की रिपीट करायचा आहे. सी, इनिशियलायझेशन, कंडिशन, अपडेशन या 3 गोष्टी याच्यामध्ये असतात. आता इनिशियलायझेशन तुम्हाला माहीत आहे, एक व्हॅरिएबल डिक्लेअर करा, त्याला व्हॅल्यू द्या. फॉर एक्झाम्पल, फॉर इंट आय इक्वल्स टू 1, दॅट इज युअर इनिशियलायझेशन. कंडिशन म्हणजेच रिलेशनल ऑपरेटर वापरा, लेस दॅन इक्वल टू 10 वापरला. अपडेशन म्हणजेच इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आय प्लस प्लस, दॅट्स इट, युअर फॉर लूप इज रेडी. सी, वरती सिंटॅक्स आहे, खाली एक्झाम्पल आहे, येतं लक्षात. याच्यामध्ये इनिशियलायझेशन कोणतं आहे, हे पहिलं इंट आय इक्वल टू 1, एक इंटिजर टाईपचा आय नावाचा व्हॅरिएबल बनवला, एक व्हॅल्यू दिली. कंडिशन आय शुड बी लेस दॅन इक्वल टू 10, आणि अपडेशन इन्क्रीमेंट आय प्लस प्लस, इट कॅन बी डिक्रीमेंट ऑल्सो, आय मायनस मायनस पण करू शकतो. ठीक आहे, इथं मी आलो, सिम्पल लिहिलं फॉर आयला स्टार्ट केला मी 1 पासून, म्हणजेच आय इक्वल टू 1, कंडिशन दिली 10 पर्यंत, आणि इथं लिहिलं मी आय प्लस प्लस, आणि याच्या ब्रॅकेटमध्ये टाकले मी रामला. सो नाव 10 टाइम्स राम विल बी प्रिंट. किती वेळा दिला राम? एकच वेळा. बट नाऊ व्हॉट एक्झॅक्टली हॅपन इंटरनली, हा 10 वेळा कसा प्रिंट झाला, दॅट इज द अंडरस्टँडिंग पार्ट. याच्यासाठी मित्रांनो तुम्ही डिबगिंग शिकून घ्या. डिबगिंग कराल तर तुम्हाला कळेल कशा प्रकारे हा प्रोग्राम वर्क करतोय. हाऊ टू डिबग जावा प्रोग्राम, कसा करायचा डिबग. तुम्ही काय करा, तुमचा प्रोग्राम स्टार्ट करतो मेन मेथडपासून, राईट. सो इथं डबल टॅप करा, हे बघा मेन मेथडच्या इथं मी काय केला, डबल क्लिक करायचं आहे. इथं बघा आता गेला हा, मी डबल क्लिक केलं, आला हा डॉट, छोटा डॉट भेटतोय. डबल क्लिक केलं की डॉट भेटतो, त्याला ब्रेक पॉईंट म्हणतात. डिबगिंगमध्ये काय म्हणतात, ब्रेक पॉईंट. ओके, देन इथं तुम्हाला वरती या, हा जो दिसतोय छोटासा मकोडा टाईप समथिंग दिसतोय, झुरळ झुरळ दिसतोय, याच्यावरती क्लिक करा. जसं क्लिक कराल युअर प्रोग्राम विल स्विच इन द डिबग मोड. स्विचवर क्लिक करा, डिबग मोडमध्ये प्रोग्राम चालू होतो. डिबग म्हणजेच काय माहिती आहे, डिबग म्हणजेच इंटरनली कंपायलर कसा प्रोग्रामला एक्झिक्यूट करतोय, JVM कसा एक्झिक्यूट करतोय ते पाहणं. बघा इथून स्टार्ट झाला, फॉर लूपला हायलाईट झालं,
आता इथं काही गोष्टी बघा, इथं वरती 2 ऑप्शन आहेत, एक स्टेप इन टू, एक स्टेप ओव्हर. हा स्टेप ओव्हर आपल्याला लागतो आता सध्या. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा प्रोग्राम इथून इथं येतो, एक एक लाईन एक्झिक्यूट होतो बघा. आता आय काय होणार आहे, कंडिशन काय होणार आहे ते तुम्हाला दिसेल. मी क्लिक केलं, इथं येऊन बघा, आय नावाच्या व्हॅरिएबलला एक व्हॅल्यू या ठिकाणी असाइन झाली, बरोबर आहे. आणि हा आतमध्ये का गेला माहिती आहे, आतमध्ये जाण्याचं रिझन आहे, आय काय झाला 1, कंडिशन लेस दॅन इक्वल टू 10, कंडिशन ट्रू झाली, बरोबर की नाही. एक हा 10पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू झाली, प्रोग्राम आतमध्ये आला. जर ही कंडिशन ट्रू झाली नसती तर आतमध्ये आला नसतं. आता ट्रू झाली, आला आतमध्ये, रामला प्रिंट करायचे, स्टेप ओव्हर, आणि राम तुम्हाला भेटला. राम भेटल्यानंतर आता याचं काम होतं, आयची व्हॅल्यू प्लस प्लस होते, म्हणजे एकची व्हॅल्यू काय होणार आहे बघा, काय झाली, झाली 2. लुक ॲट दिस, इकडे चेक करायचे, 2 झाली. परत 2 हा 10पेक्षा लहान आहे, परत ट्रू झाली म्हणून आतमध्ये आला, नसतं तर फॉल्स झाला असता बरं का. परत राम प्रिंट करायचा, झाला परत राम, 2दा राम प्रिंट झाला. परत आयची व्हॅल्यू वाढणार आहे बघा, वाढली, 3 झाली. आता काय होणार आहे, 3 10पेक्षा लहान आहे म्हणून आतमध्ये आला, परत स्टेप ओव्हर, झाला राम प्रिंट, 3 वेळा राम प्रिंट झाला. परत आयची व्हॅल्यू वाढणार आहे, काय होणार आहे 4, परत 4 10पेक्षा लहान आहे, ट्रू आहे म्हणून आतमध्ये आला, 4 वेळा राम प्रिंट झाला आहे बघा. आता कितपर्यंत जाईल हो, 4चं 5 होईल, 5चं 6, 6चं 7, 7चं 8, 8चं 9, ट्रूच राहील ना, 9चं 10ला पण ट्रू राहील. 11ला मात्र मित्रांनो काय होईल, आय वाढतच जाणार आहे, 11ला हा फॉल्स होईल आणि तुम्हाला 10 वेळा राम भेटले बघा. आयची व्हॅल्यू इथं बघा 7 झाली तरी पण राम, 8 झाली राम, 9 झाली राम, 10 झाली राम, आणि आत्ता मात्र संपला आत्ता 11ला संपला की नाही, आला एंडला, आणि टोटल 10 वेळा राम भेटला. सो ॲज लाईक डिबग करा, देन यू विल अंडरस्टँड कशी आयची व्हॅल्यू वाढते, कशी कंडिशन ट्रू होते, आणि कसा प्रोग्राम एक्झिक्यूट होते. आर यू विल टू फॉलो मी. याप्रमाणे डिबग कोड करता आला पाहिजे, छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा. एव्हरीवन गेटिंग माय पॉईंट, हाऊ वी आर एबल टू डिबग द जावा प्रोग्राम. कशा प्रकारे छोटासा जावाचा प्रोग्राम डिबग करू शकतो. डिबग केल्यामुळे तुम्हाला समजेल इंटरनली काय होतंय, आणि तेच समजून घ्यायचे. 10 वेळा आलं पण कसं आलं, याला नोटबुकवरती लिहून घ्या. आयची व्हॅल्यू वाढते, कंडिशन चेक होते, आउटपुट येतं आहे. परत आयची व्हॅल्यू वाढते, कंडिशन ट्रू होते, आउटपुट, कंडिशन फॉल झाली 11ला त्यामुळे स्टॉप झाला. 10पर्यंत कंडिशन ट्रू राहिली, कारण तुम्ही कंडिशनमध्ये दिलं आहे 10. मी जर दिला असतं 100पर्यंत कंडिशन ट्रू झाली असती, बरोबर आहे, 100 वेळा राम भेटला असता. हे बघा किती वेळा राम भेटलाय, 100 वेळा राम भेटला. तर काय प्रूफ आहे, आईला प्रिंट करायच्या शेजारी इथं मी कॉन्कॅट केला, आयची व्हॅल्यू वाढणार आहे प्रत्येक वेळेस, तुम्हाला दिसेल. हे बघ 100, लुक ॲट 1 2 3 4 5 6 कुठपर्यंत आला 100, कारण कंडिशन दिले. मी 10,000 दिली, 10,000पर्यंत जाईल, राईट. हे बघ 10,000पर्यंत प्रिंट झाला राम. 10,000 वेळा राम आपण विदिन ए सेकंड प्रिंट करू शकतो. दॅट इज द वी कॅन से ब्युटी ऑफ लुपिंग. ओके, कितीही वेळा प्रोग्राम रिपीट करू शकतो, काही रिपीट करू शकता, फक्त रामच नाही, व्हॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन रिपीट. याच्यामध्ये काही कोड लिहा, तो कोड 10,000 वेळा एक्झिक्यूट होणार आहे. किती वेळा, 10,000 वेळा तो कोड एक्झिक्यूट होणार आहे. मग तुम्ही काही लिहा, तुम्हाला एखादा मेसेज सेंड करायचा असेल, कोणाला मेल सेंड करायचा असेल 10,000 वेळा, यू कॅन पुट हिअर. OTP सेंड करायचा असेल, यू कॅन पुट हिअर. व्हॉट इट. ओके, सो आपण याला उद्याच्या लेक्चरमध्ये आणखीन डीपमध्ये समजून घेऊ, फॉरला, वाईलला आणि बाकीचे लुपिंग स्टेटमेंट. तोपर्यंत आजची असाइनमेंट मी सांगितली होती, आणखीन असाइनमेंट आय विल सेंड ऑन व्हॉट्सॲप. ओके, त्या बघून घ्या, आणि जे पण काय झालं रिव्हिजन महत्त्वाचे आहे, कारण उप्स लवकर स्टार्ट होईल, त्या उप्समध्ये मात्र आपली खरी कसरत चालू होणार आहे. दीज आर दी फंडामेंटल कॉन्सेप्ट. या पण आपल्या परफेक्ट पाहिजे, पण उप्समध्ये आपल्याला खरी आपली मेहनत तिथून चालू होते, कारण इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट कोर जावाच्या, परत मी सांगेल, उप्स, एक्सेप्शन हँडलिंग आणि कलेक्शन, या 3 कॉन्सेप्ट इतक्या इम्पॉर्टंट आहेत, यू कॅन इमॅजिन. या 3 कॉन्सेप्टवरती तुमचा जास्त फोकस पाहिजे, जास्त.
ओके, आणि हे समजण्यासाठी फंडामेंटल लय महत्त्वाचं आहे. फंडामेंटल म्हणजेच हे लुपिंग आणि इफ आणि ऑपरेटर व्हेरिएबल डेटा टाईप, हे जर क्लिअर असेल तर तुम्ही याच्यासोबत डील 2 हात करू शकता. ठीक आहे. ओके, गॉट इट. आजसाठी मी थांबतोय.